नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात. कसे आहात सगळे? नेहमीप्रमाणे आपल्या दिवा स्टेशनने चाललो होतो. तो पब्लिक रिॲक्शन बघतो, म्हटलं बघेल कोणतरी माझ्याकडं, पण कोणीच बघितलं नाही. मुलग्याचं तर पाहिलं नसतं सगळ्यांनी. नेहमीप्रमाणे आपली बस पकडली. आजचं सकाळचं वातावरण मस्त छान होतं, फ्रेश वाटत होतं. आज घरी जाताना आशूसोबत होता CSTपर्यंत. अरे बापरे, गाडी कसली आहे, भारी एकदम. जाऊ दे, आपल्या नशिबात नाही ती. मग मेट्रोने जायचं ठरलं होतं आज CSTला. तिकीट काउंटर आहे, भारी आहे ना एकदम चकाचक. आशूच्या मम्मीची तब्येत खराब होती म्हणून तो GT हॉस्पिटलला चालला होता. ट्रेनमध्ये तर गर्दी कमी आहे, पण एक्झिटला एवढी गर्दी असते आणि एवढी लाईन असते, काय विचारू नका तुम्ही. बघितली इथं पण कोण बघा नाही आपल्याकडं, पब्लिक रिॲक्शन तर कोण देई नाही. मग निघालो पुढं. हा दुकान कधी चालू होईल काय माहिती, देव जाणो. इथं पण कोण बघा ना, बघितला नाही. दिव्याला उतरलो तर काहीतरी थंड खाऊचं वाटत होतं, तर आपला हो कुल्फी वेगवेगळी करत होता. तर एकांना मग 2 कुल्फ्या घेतल्या मी आणि त्याच्याजवळ थोडेसे गप्पा मारत होतो. तर गप्पा मारता मारता हे समजलं की तो 8वीला आहे आणि 14 वर्षाचा. त्याला विचारलं की तुझे पप्पा कुठे आहेत? तर तो बोलला की पप्पा गावी गेलेत काही कामानिमित्त. तर त्याला मी विचारलं की तू का नाही गेलास मग? तो बोलला की नाही, मग पप्पांचा धंदा कोण सांभाळेल, मग घरी पैसे कसे येतील. तर म्हणजे त्याला 14व्या वर्षातच जाणीव झाली की परिस्थितीची, त्याला जाणीव झाली की आपली परिस्थिती काय. तो पण गावाला जाऊ शकला असता, पण नाही गेला. त्याने पप्पांचा आपला धंदा सांभाळला. तर मग दिव्यामध्ये तुम्हाला कुठेही हा दिसला असेल तर त्याच्याकडनं प्लीज कुल्फी घ्या आणि त्यालाही मदत होईल आणि तुम्हाला पण भारी वाटेल, की कारण की त्याच्याकडे कुल्फी खूप भारी भेटते. तर प्लीज जर कुठेही दिसला असेल दिव्यामध्ये तर कुल्फी घ्या त्याच्याकडनं, ओके. तर त्याला पण मी बाय बाय केला आणि मी पण निघालो घरी. बाय.